नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. अरे बजाव. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आजचा दिवस अत्यंत खास आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज 2024 या वर्षाचा अखेरचा दिवस आहे आणि या अखेरच्या दिवसामध्ये या सगळ्या वर्तकनगर मधील ताया आज इथे 16 सख्यांचा हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी इथे आलेले आहेत. आणि तुम्ही बघतायत सगळे अगदी नवीन वर्षाच्या निमित्ताने अगदी बँड वगैरे घालून आलेले आहेत. म्हणजे ठरवूनच आलेले आहेत की आजचा हा दिवस, हा वर्षाचा शेवटचा दिवस आज मी माझ्यासाठी जगणार आहेत म्हणून सगळ्यात तयार आलेले आहेत. हो की नाही? तर सगळ्यात तयार आहेत कल्ला करायला, नवीन वर्षाचं स्वागत करायला तयार आहेत. चला तर मग सुरू करूया आपला हा धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपण पहिल्या खेळाला सुरुवात करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत आपला खेळ खेळण्यासाठी. तो वाक्य असं आहे, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हे वाक्य पटापटा बोलायचं आणि वेगवेगळ्या पद्धतीने बोलायचं. ती पद्धत कुठली ते मी सांगणार आहे. आता हे वाक्य तुम्ही गात गात बोलायचं. रेडी? 1 2 3 हा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. टाळू चिकटला बाळूला, बाळूला लाडू आवडला. टाळू कुठे चिकटला? लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. क्या बात आहे ताई. आता हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचे. लाडू चिकटला बाळूला, सॉरी लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. ब्रेक डान्स. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. 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 क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आता हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचं. बघ, हसत हसत बोलायचं. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. हसत हसत बोलायचं. हसा ना. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. बाळू आता कुठे चिकटला? लाडू चिकटला टाळूला, लाडू चिटकला लाडू चिकटला टाळूला, लाडू चिटकला लाडू चिकटला टाळूला, लाडू चिटकला. हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हे वाक्य रागात बोलायचं तुम्ही. लाडू चिकटला टाळूला, बोला ना. बाळूला लाडू आवडला. रागात बोलायचंय. रागात बोलायचं. रागात. बाळूला लाडू आवडला. लाडू चिपकला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. ठीक आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हे वाक्य बोलल्यानंतर लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिटकला टाळूला, बाळूला लाडू आवडला.
लाडू चिटकला टाळूला चिटकला, हा. बाळूला लाडू आवडला. नाही करायचंय. हा हा एकदा करा. हा करा बघू करा. हा करा ना लवकर. हा ओके एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं आणि समोर भाऊजी आहेत इथे उभं राहून. बाई आता कसं बोलू मी. लाडू चिकटलाय टाळूला आणि बाळूला लाडू खूप आवडलाय. काय सांगू आता मला लाज वाटते. कसं सांगू मी टाळूला लाडू चिकटलाय. अहो दादा काय सांगू मी तुम्हाला. तुमच्यामध्ये मी नाहीये ते तुमचं तुम्ही बघून घ्या. हा अहो अहो हा हा लाडू चिकटला टाळूला. आहा ओ बाळूला लाडू आवडला. ओ अरे बापरे. आई गं. ओ आउच. वा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. आणि खरं तर 3 ताईंनी अत्यंत उत्तम सादरीकरण केलेलं आहे. पण त्यापैकी अगदी न लाजता बिनधास्तपणे कुठलंही बंधन न ठेवता ज्या पद्धतीने अगदी सादरीकरण केलेलं आहे त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. या आणि अजून एक ताई आहे की तिने सुद्धा खूप उत्तम सादरीकरण केलेलं आहे त्याच्यामुळे खूप खूप अभिनंदन ताई तुमचं. खूप खूप अभिनंदन. जिथे आभाळ माया करणारे तिचे आई वडील तिची वाट पाहत असतात. जिथे आभाळ माया करणारे तिचे आई वडील तिची वाट पाहत असतात. जिथे प्रत्येक सुखदुःखात तिची बहीण तिची सोबतीण असते. तिच्या प्रत्येक कठीण प्रसंगात जिथे तिचा भाऊ खंबीरपणे उभा असतो आणि जिला पाहताच तिच्या आजीच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत असतात आणि आली ग माझी बाय असं म्हणत तिची दृष्ट काढली जाते. असं हक्काचं विसाव्याचं मायेचं प्रेमाचं आनंदद्वार म्हणजे माहेर. ताई तुमचं नाव सांगा. माझं भारती सुचिव्रत डावरे. मला वडील नाही आहेत. लहानपणीच वडील गेल्यामुळे माझं लग्न जमवण्यासाठी माझे काका मामा यांनी पुढाकार घेतला होता. अच्छा. आणि आदल्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं आमचा मुलगा क्रिकेट प्रेमी आहे त्याची मॅच आहे तर आपण बघण्याचा कार्यक्रम साधारण 7:30-8च्या दरम्यान ठेवूया. सकाळी लवकर करू. सकाळी हां 6:30 वाजता. तर आम्ही असं सगळं तयारीत होतो. फक्त जस्ट माझी आंघोळ झाली होती. हे 6:30च्या दरम्यानच सगळे आले. 6:30. हा म्हणजे असं कधीच मी ऐकलं नव्हतं की 6:30ला मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आहे. मी अंघोळ करून जस्ट माझे केस वगैरे असेच आणि माझे काका आणि मामा त्यावेळेला घरात शौचालय नव्हती. त्यावेळेला हे पाहुणे आले तेव्हा हे निघाले होते. कुठे. अच्छा अच्छा. मग त्या साडी नेसले तयारी केली आणि कसा तरी तो बघण्याचा कार्यक्रम आटोपला. म्हणजे हा किस्सा आठवण्यासारखा आहे की सकाळी 6 वाजता बघण्याचा कार्यक्रम झाला. सकाळी 6-6:30 वाजता. 6:30ला. अजून काय बालपणातल्या तुमच्या आठवणी आहेत. मी या शाळेची विद्यार्थिनी आहे. अच्छा म्हणजे ज्या विद्यालयाच्या प्रांगणात आपण आता आहोत सोहळा साजरा करतोय त्या शाळेची मी विद्यार्थिनी आहे आणि माझा मुलगाही याच शाळेचा विद्यार्थी आहे. हो हो. या पटांगणात आम्ही खूप खेळलोय. म्हणजे मला अजूनही अभिमान वाटतो की मी या शाळेची विद्यार्थिनी आहे. आणि घरी आई बाबा काय नावाने हाक मारायचे तुम्हाला. माझे आई बाबा तर माझे खूप लहानपणी गेले की मला आठवतही नाही. जस्ट मग आई काय नावाने. आणि आई मला नावानेच हाक मारते. भारती नावानेच हाक मारते. आणि भाऊजी काय नावाने हाक मारतात. भाऊजी भारतीच म्हणतात. पण जेव्हा लाडात असतो ते कुठल्या नावाने हाक मारतात. नाही ऐकलंस का. कधीतरी असे लाडात आले की म्हणजे सौरभ जरी असला माझा मुलगा जरी असला तरी ए प्यारी इकडे ये ग असं म्हणतात. प्यारी इकडे ये. पण प्यारी ताई तुम्हाला खरं सांगतो तुम्ही अगदी मनापासून इथे छान अगदी व्यक्त झालात आणि मनापासून बोलतायत. खूप खूप छान. तुम्ही बसू शकता. धन्यवाद. बाहेरच्या आठवणी म्हणजे आम्ही पोलीस लाईनीत राहिलेलो आहे नवी मुंबईला आणि पोलीस लाईनीमध्ये आम्ही जी दिवाळी किंवा सण आम्ही हे जे साजरे करायचो मला असं वाटत नाही की ते सण मी पुन्हा लग्नानंतर तसे साजरे केले आहेत. आणि अगदीच खूप अगदी मनाला लागणारं असं होतं की लहानपणी आपण खेळतो एकत्र सगळेजण आम्ही क्रिकेट
डबल प्रेस किंवा आबाधुबी असं किंवा गोट्या हे खेळत असायचो. आणि एकदा मी असंच गोट्या खेळत होते आणि वाळवणं सुकट टाकलेलं असतं त्याच्यामध्ये आईने असे पापड वगैरे काहीतरी बनवून सुकट टाकल्याने मला लक्ष द्यायला सांगितलेलं आणि मी ते सुकट टाकलेलं लक्षात नव्हतं दिलेलं आणि त्याच्यावरून भरपूर मार पण खाल्लेला आहे. आणि आईच्या अट्टहासामुळे मला टीचर नव्हतं व्हायचं, पण आईने तिच्या अट्टहासाने तिच्या स्वप्नापूर्तीसाठी मला माझ्या ताईला आम्हाला दोघींनाही शिक्षिका होण्यासाठी आईने खूप प्रयत्नही केले. मग ते फायनान्शियली आणि इमोशनली आणि मारून वगैरे आता असं वाटतं की ती शिक्षिका होण्याचा आईने जो निर्णय दिलेला तो माझ्यासाठी खूप चांगला झालेला आहे. तो जो राग आहे तुम्ही तुमच्या मुलांवरती विद्यार्थ्यांवरती काढता? नाही, पण आम्ही खूप स्ट्रिक्ट टीचर म्हणून मी ओळखली जाते इथे. अच्छा, खूप स्ट्रिक्ट का हो असं? नाही, आता तर चालत नाही स्ट्रिक्ट राहून, पण असं होतं ना, छडी लागे छमछम विद्या ये घमघम. आता गोड गोड बोलूनच विद्या द्यावी लागते, त्यामुळे तोही नियम गेलेला आहे. बरं, पण असं माहेरी जाणं होतं? क्वचित जाणं होतं. बहीण वारली मागच्या वर्षी आणि भावाची ट्रान्सफर दिल्लीला, तो एअर इंडियात आहे तर तो दिल्लीला असतो आणि मग आई आणि वडील असतात, तर मग वडील कधी येऊन जाऊन आणि माझं क्वचितच जाणं होतं. पण आज ताई तुम्ही इतकं छान अगदी मनापासून अगदी खूप मनमोकळेपणाने गप्पा मारताय, तुम्ही बोलतायत, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. कुठेतरी असं वाटतंय माहेरच्या आणि अगदी आपल्या जवळच्या लोकांशी बोलल्यावरती जो हळवा कोपरा खुला व्हावा तसं झालेलं की तो हळवा कोपरा अलगद उघडला गेलेला आहे. आणि थँक्स टू यू की असाच भाऊ असल्यानंतर छान बोलावं असं वाटणार आणि गप्पा करायची वाटणार. थँक्यू. वा वा वा, तुम्ही इतकं छान बोलता, माझं कौतुक आहे, मला खूप आनंद होतो बाबा. माहेरच्या आठवणींमध्ये गेल्यानंतर सगळ्या ताया अगदी ह्या रमत असतात आणि माहेरच्या अगदी मजेशीर किस्से सुद्धा ते ऐकत असतात, कधी कधी खूप भावुक पण होतात. पण आता या सगळ्या तायांच्या चेहऱ्यावरती हास्य आणण्यासाठी आणि खळखळून हसण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि त्याचे नियम तुम्हाला सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय, नाचत नाचत फिरायचंय आणि आपली खुर्ची पटकवायची. हा, जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस खास सन मराठी वाहिनीकडून. चला तर तयार आहे तुम्ही सगळ्या? चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. बाबा एकदाची खुर्ची. हा, चला, व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त मस्त, क्या बात आहे. क्या बात है. ऐका ऐका, म्युझिक द्या, म्युझिक द्या. व्हेरी गुड, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आणि जसं सांगितलं की जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला आपण देणार आहोत बक्षीस. आणि ह्या ताईंनी जी काही लावणी सादर केली, वा वा वा, क्या बात आहे. अगदी इन्स्टंट, उत्स्फूर्तपणे, खूप सुंदर ताई. तुम्हाला हे सन मराठी वाहिनीकडून ही बक्षीस.
आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताईंनी खुर्ची पटकवली शेवटची आणि ज्या विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. याच आनंदात याच उत्साहात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. वा, मस्त मजा येते. तुम्ही सगळे अगदी छान एन्जॉय करताय. पण इतकं सगळं छान आनंदात चाललं असताना चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये आपण एक अबोला सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सुवर्णा रवींद्र गळवे. सुवर्णाताई, हा, कोणाबरोबर अबोला आहे तुमचा? माझ्या भावाबरोबर. सख्खा भाऊ? हो, सख्यासारखाच. मला भाऊ नाहीये, आम्ही तिघी बहिणी आहोत, पण तो सख्यासारखाच आहे मला. अच्छा, म्हणजे मावस भाऊ? मावस भाऊ, मावशीचा मुलगा. आणि किती वर्ष हा अबोला आहे? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष? हा. पण मग असं काय कारण घडलं की ज्याच्यामुळे हा अबोला? अर्थात हे वैयक्तिक आहे, पण तुम्ही जर सांगू शकत असाल तर. 1.5 वर्ष झालं. त्याची मुलं वगैरे मी बघायला गेली नाही. मला जुळ्या मुली आहेत आणि त्याला जुळी मुलं झालेत. वा. त्याच्यामुळे त्याला असं वाटत होतं की बारशा दिवशी तरी माझ्याकडे हिने यावं. पण त्याच दिवशी मी बऱ्याच लांब गेली आणि त्या दिवशी त्यांनी फोन केला की आज बारसा आहे, ये. पण मला जाता आलं नाही आणि त्याला सांगताही आलं नाही की मला अशाच्या ठिकाणी मी गेली की त्याच्यामुळे मी आली नाही. मग त्याला थोडासा राग आला. आता भाऊ आपला आहे, भाऊजाई थोडी आपली आहे. मग तिने पण थोडंसं हे केलं असेल, तिच्या घरचे पाहुणे, मग त्याला थोडासा त्रास झाला. मग त्याच्यामुळे त्या दोघींमुळे आमच्या दोघींमध्ये तो गप्प राहिलाय. आणि बड्डे दिवशी पण त्यांनी मला फोन केला नाही की बारशा दिवशीची पोचली नाही तर मग मी बड्डे दिवशी तर हिला का सांगू. बऱ्याच वेळा फोनची रिंग येत होती, जात होती, येत होती, पण माझ्याही लक्षात आलं नाही की आज मुलांचा बड्डे. मग त्याला अजून राग आला. त्याच्यामुळे तो माझ्याशी बोलायचाच बंद झालाय. पण ह्या 1.5 वर्षात तुम्ही कधी असा प्रयत्न केला का हे गैरसमज किंवा तो अबोला दूर करण्याचा तुम्ही स्वतःहून प्रयत्न केला? नाही. का नाही? बघा, काही प्रमाणात त्याचा राग असे भराभर निघून गेले की आज उद्या करत 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 बरेच दिवस निघून गेले. मग त्याच्यात अजून मिस्टेक होत गेली. त्याच्यामुळे अजून दोघात वाढत गेलं ते. पण एक साधारणतः 1.5 वर्षापूर्वी तुमचं आणि तुमच्या भावाचं कसं नातं होतं? म्हणजे नाही, आम्ही समोर दोघं आलं तर लगेच एकमेकाला बोलू, कारण त्याला माहिती आहे. त्यांनी पण जशी वाट बघितली मला मूल व्हावं म्हणून, तशीच माझी सुद्धा प्रार्थना होती की त्याला मुलगा मुलगी काही ना काही त्याला व्हायलाच पाहिजे. इतकं चांगलं नातं तुम्ही केवळ एका गैरसमजामुळे किंवा त्याला काही रिझन असू शकतं पण ते त्या कारणामुळे ते दुरावलं. ताई, पण आज समजा तुमचा हा भाऊ समोर असेल, तुम्ही काय सांगाल त्याला? तो आला तर मला डोळ्यात पाणी येईल. त्याला मी लगेच बोलेल, हे बघ झाली ही मिस्टेक माझ्याकडून झाली. तेच तुम्हाला सांगते ना की तो समोर आला तर मी स्वतः वाहून गेल लगेच आणि त्याला बोलेल की सॉरी, माझ्याकडून चुकलं, मी यायला हवं होतं, पण थोड्या कारणास्तव वाढत गेलं. कारण वाढत गेलं. ताई, तुम्हाला अगदी मनापासून वाटते की त्यांनी बोलावं तुमच्याशी? हो, मनापासून. ताई, तुम्ही आज जितक्या मनापासून आणि अगदी हक्काने तुम्ही माझ्याकडे ही गोष्ट बोलताय ना, तर हा भाऊ तुमच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. आणि तुमच्या वतीने मी तुमच्या भावाशी बोलेन की दादा, की 1.5 वर्षाचा हा अबोला आहे आणि काही कारणास्तव ताईला नाही जमलं यायला दोन्ही वेळेला, बारशाला आणि वाढदिवसाला. तर मला असं वाटतं की तू ते गोष्ट समजून घ्यावी. आणि आपण आता इतके मोठे झालेलो आहोत की आपल्यामध्ये तो समजूतदारपणा नक्कीच आलेला असतो. आणि चूक मान्य करणं म्हणजे ती कुठे चुकले असं होत नाही, पण तिला तुझ्याबरोबरचं जे नातं आहे भावाचं, त्या नात्याची खूप किंमत आहे. आणि म्हणून ती आज सगळ्यांसमोर सॉरी म्हणते. आणि त्यासाठी सुद्धा हिंमत लागते, मोठं मन लागतं. आणि आज ते मोठं मन आणि ती हिंमत ताईंनी दाखवलेली आहे. तर मला असं वाटतं की तू सुद्धा आता हा अबोला दूर करावा. तिने 1 पाऊल पुढे घेतले तर तू 10 पावलं पुढे घे ना. ये ना बिंदास, एक फोन कर आणि ताईला एक कडकडून आपुलकीची आणि प्रेमाची मिठी मार. सगळं तिथेच संपून जाईल. ताई, आज तू इतक्या मनातलं छान व्यक्त झालीस, इतकं बोललीस, पण मी तुला असंच जाऊ देणार नाही, तर तुझी ओटी भरणार. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला. ताई, ही तुळस माझ्याकडून, आणि ही तुळस तुझ्या घरासमोर लावायची. आणि जेव्हा जेव्हा या तुळशीकडे बघशील तेव्हा या भावाची आठवण नक्कीच काढायची. आपल्यासारखीच एक प्रेक्षक आहे मनीषा चव्हाण. त्यांनी आपल्या ह्या 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमावरती एक कविता लिहिली. अत्यंत कविता
उत्तम अशी कविता आहे आणि ती मला ती आवर्जून इथे बोलावीशी वाटते. ती कविता अशी आहे. सोहळा हा सख्यांचा, धमाल मजा गमतीचा, हसता हसता रडवणाऱ्या माहेरच्या त्या आठवणींचा. सोहळा हा सख्यांचा, तालावर ठेका धरत पटकवणाऱ्या त्या खुर्चीचा, रुसवे फुगवे दूर करून बोलक्या झालेल्या नात्यांचा. सोहळा हा सख्यांचा, हाकेलाही साथ घालणाऱ्या बहीण भावाच्या नात्यांचा. आणि इतकं सगळं छान चालू असताना ना खरं तर असं वाटतं की थांबूच नये, अजून तुमच्या वेळ काही घालवावा, तुमचा सहवास अजून मला मिळावा असं सतत वाटत असतं. पण आपल्याला आजच्या या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा सरत्या वर्षाला बाय बाय करत आणि येणाऱ्या वर्षाचं स्वागत करत आपण भेटणार आहोत पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये. आणि आपल्या पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला, त्याचं नाव आहे बाहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.